नमस्कार, मयुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण टोमॅटोचं सूप बघत आहोत। तर 6-7 मी लाल पिकलेले छान असे टोमॅटो घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून त्याच्या फोडी करून घेतल्या आहेत आणि त्याच्या अशा बिया काढून घेतलेल्या आहेत आणि आपण हे कुकरच्या डब्यात ठेवून 4 ते 5 शिट्या करून घ्यायच्या आहेत। डाळ भाताच्या वरती सुद्धा तुम्ही हे ठेवून शिट्या करून घेऊ शकता। बी काढून टाकलेले आहेत, कुकरमध्ये ठेवून झाकण ठेवलं आहे आणि आपण याच्या 4 ते 5 शिट्या करून घ्यायच्या आहेत। छान पिकलेले लाल असे टोमॅटो घ्यायचे म्हणजे सूपला एकदम मस्त असा रंग येतो। शिट्या झाल्यानंतर आपण हे काढून थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत आणि थोडंसं कोमट झालं की आपण याच्या अशा साल काढून घ्यायच्या आहेत। साल काढून झाल्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे आहेत। टोमॅटो छान लाल आणि पिकलेले असल्यामुळे वाटल्यावर सुद्धा याला अगदी मस्त रंग येतो। बारीक छान वाटून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण टोमॅटोचं जे पाणी आहे त्यामध्येच वाटायचं आहे आणि बारीक होत नसेल तर थोडंसं पाणी टाकून किंवा दाटसर आणि पातळ बघून आपण थोडं पाणी टाकून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे। टोमॅटो छान पिकलेले लाल घेतले की रंग छान येतो आणि सूप सुद्धा मस्त रंगाचं असं तयार होतं। एका पॅन मध्ये मी साजूक तूप टाकलं आहे 1 चमचा। 1 चमचा जिरं थोडं जास्तच टाकायचं आहे। 2 तमालपत्र टाकलेले आहेत आणि 2 मिरच्या मोठे तुकडे करून टाकलेले आहेत, म्हणजे आपण हे नंतर काढू शकतो। ठेचलेलं आलं लसूण हे सगळं छान परतून घ्यायचं आहे। सूपला मस्त खमंग वास आला पाहिजे यासाठी फोडणी छान परतायची आहे। चिमटभर हिंग आणि पाव चमचा हळद टाकायची। हळद टाकल्यामुळे सूपला रंग छान येतो आणि आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं जे वाटण आहे ते टोमॅटोचं ते याच्यामध्ये फोडणी द्यायची आहे। अगदी पाव चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे आणि 1 चमचा गूळ पावडर टाकलेली आहे। तुम्ही साखर सुद्धा टाकू शकता। हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। कोणतीही पूर्वतयारी न करता उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे टोमॅटोचं सूप बनवू शकता। मिक्सरच्या भांड्यात मी अर्धा कप पाणी टाकून पुन्हा याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे। हे सार तुम्ही असंच पिऊ सुद्धा शकता किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता। तर याच्यावर 5 ते 7 मिनिट आपण झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम गॅसवर छान उकळून द्यायचं आहे। टाकलेले मसाले गूळ वगैरे छान मिक्स होऊन द्यायचं आहे। 5 ते 7 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता छान दाटसर झालेला आहे। आता सूप पिताना किंवा तुम्ही भातात टाकून खाताना याच्यातले मिरचीचे तुकडे किंवा तमालपत्र काढून टाकू शकता। लहान मुलांना देणार असाल तर ते काढून टाकू शकता, नाही तर हे त्यामध्येच राहिले तर तमालपत्राचा वास सुद्धा छान येतो सूपला। चवीपुरतं मी मीठ टाकून घेतलेलं आहे। याला दाटसर होण्यासाठी आपण कुठेही कॉर्नफ्लॉवर मैदा याचा वापर करणार नाहीत। मंद गॅस करून अजून 5 मिनिट आपण हे छान उकळून द्यायचं आहे। अर्धा चमचा मी काळी मिरी पूड टाकली आहे। थोडीशी कोथिंबीर टाकून आपण ह्याला उकळून घेतलं आहे। आपण आता सर्व करूया। मस्त असा रंग आलेला आहे। पटकन होतं, कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही। मस्त असं सूप तयार होतं। तुम्ही हे भातासोबत सुद्धा खाऊ शकता, थंड करून पिऊ शकता किंवा गरम गरम खाऊ शकता। कशी वाटली टोमॅटो सूपची रेसिपी जरूर एकदा अशा पद्धतीने करून बघा। आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करायचे विसरू नका। भेटू आपण पुन्हा अशाच एका रेसिपी सोबत। धन्यवाद।